जुनून चाहिए लक्ष्य को पाने के लिए, वरना सपने तो हर कोई देखता है दूसरों को बताने के लिए. नमस्कार, माझं नाव प्रितेश आणि मी आज इथे उभा आहे तुमच्या समोर काहीतरी माहिती घेऊन. आणि ती माहिती जसे की तुम्ही थंबनेल मध्ये बघितलीच असेल, ती आहे तुमची आरआरबी एनटीपीसी 2024. ठीक आहे. 2 दिवसापूर्वी आपण सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवरती आपण एक नोटीस टाकली होती. त्या नोटीसमध्ये असं होतं की बाबा जानेवारी आणि मार्चमध्ये, ऍक्च्युअली ही जी नोटीस आहे तुमची फेब्रुवारीमध्येच आलेली, जानेवारी आणि मार्चमध्ये तुमची एएलपी, ज्याला की आपण असिस्टंट लोकोमोटिव्ह पायलट, ही बेसिकली क्लास सी ची पोस्ट असते. आणि नंतर तुमची एप्रिल आणि जूनमध्ये टेक्निशियनच्या पोस्ट आलेल्या. ठीक आहे. जसं एसएससीचं कॅलेंडर हे इयरच्या सुरुवातीलाच येतं, तसंच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने तो ट्रेंड फॉलो करायला सुरुवात केलेली आहे. तो ट्रेंड असा की ते पहिलेच कॅलेंडर रिलीज करतात की बाबा ह्या महिन्यामध्ये आमच्या एवढ्या व्हॅकन्सीज आहे आणि ह्या पोस्टसाठी आम्ही रिक्रुटमेंट करणार आहोत. तर आजचा जो व्हिडिओ शूट करण्याचा मोटिव्ह असा होता की बाबा हा जो महिना आहे तुमचा जुलै टू सप्टेंबर, ह्यामध्ये कोणकोणत्या व्हॅकन्सीज एक्सपेक्टेड आहे किंवा कोणकोणती रिक्रुटमेंट एक्सपेक्टेड आहे. तर त्यामध्ये मेजर ज्या व्हॅकन्सीसाठी ह्यूज क्राऊड वेट करत असतो तो म्हणजे तुमचा नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, ज्याला आपण एनटीपीसी म्हणू शकतो. तो असतो ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, आणि त्यामध्ये सुद्धा तुमच्या असतात ग्रॅज्युएटसाठी लेवल 4, 5 आणि 6 आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी लेवल 2 आणि 3. तर आता इथे जो आपण जे शब्द वापरलेत ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट, त्याचं मिनिंग काय एक्झॅक्टली ते समजून घेऊ. ठीक. तर ही जी डिटेल्स आहे हे बेसिकली लास्ट इयर म्हणण्यापेक्षा 2-3 वर्षापूर्वी जी आपली एनटीपीसीची नोटिफिकेशन आलेली होती त्याचा हा डेटा आहे. या वेकन्सीज पण त्याच वर्षाच्या आहेत, पण इथं घेण्याचा मुद्दा असा की अजून त्या वेकन्सीज यायच्या आहेत. आपल्याला बस जस्ट शॉर्ट नोटीस दिलेली की बाबा तुमच्या ह्या महिन्यामध्ये आम्ही एनटीपीसीच्या वेकन्सीज रिलीज करणार आहोत किंवा नोटिफिकेशन किंवा ऍडव्हर्टिजमेंट रिलीज करणार आहोत. तर यामध्ये हा वाला पार्ट जर सोडून दिला आपण, तर याच्यामध्ये मेन जे आहे ते आहे तुमचं मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऑफ 12, दॅट इज +2 स्टेज, याला आपण 10+2 ही म्हणू शकतो. त्यांच्यासाठी एनटीपीसी मध्ये एक्झॅक्टली कोणकोणत्या कॅटेगरीज आहे किंवा कोणकोणत्या पोस्ट आहेत. तर इथे बघू शकता, इथे आहे तुमचा फर्स्ट वाली ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, सेकंड आहे तुमची अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, थर्ड आहे तुमची ज्युनियर टाइम कीपर, फोर्थ आहे तुमची ट्रेन्स क्लर्क आणि फिफ्थ आहे तुमची कमर्शियल कम तिकीट क्लर्क. ठीक आहे. आता यांचा बेसिक जर तुम्ही बघितला किंवा इनिशियल पे जर तुम्ही बघितला, तर सगळ्यांपेक्षा जो सगळ्यात जास्ती फॅन्सी जो नंबर दिसत आहे तो तुमचा कमर्शियल कम तिकीट क्लर्क, जो तुमचा मोडतो फॉर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट, फॉर 10+2 कॅटेगरी है ना, की जे लोक 12वी पास आहे त्यांच्यासाठी हा जो वेकन्सीज आहे त्या मुलांसाठी आहे. बरोबर. आता बघूयात ग्रॅज्युएट, की बाबा ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय त्या लोकांसाठी एनटीपीसी कडे कोणकोणत्या वेकन्सीज आहे. सो इथे बघू शकता तुम्ही, अगेन सेम जुन्या ऍडव्हर्टिजमेंटची डेटा आहे, पण जस्ट बिकॉज आपल्याकडे कोणकोणत्या वेकन्सीज असतात ते बघण्यासाठी मी इथं हा डेटा आणलेला आहे. ठीक आहे. आता आपण इथं बघू शकतो की डिग्रीवाल्यांसाठी काय काय आपल्याकडे. ठीक आहे. डिग्रीवाल्यांसाठी आणि मिनिमम त्यांचा एज बिटवीन असला पाहिजे 18 to 33, की वयोगट जो असतो तो मिनिमम तुमचं एज असलं पाहिजे इन बिटवीन 18 to 33. डिग्रीवाल्यांसाठी बघूयात. आता डिग्रीवाल्यांसाठी काय आहे तुमच्याकडे पोस्ट आहे ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, सीनियर क्लर्क कम टाइपिस्ट, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टाइपिस्ट, सीनियर टाइम कीपर, कमर्शियल अप्रेंटिस और स्टेशन मास्टर. ठीक आहे. यामध्येही तुम्ही जर इनिशियल पे बघितला तर 25, 29, 29, 29, 29, 29 आणि इथे जर बघितलं तर इथे सांगायची गरज नाही, इथे 35 आणि ह्या ज्या दोन आहेत कमर्शियल अप्रेंटिस और तुमचा स्टेशन मास्टर. आता मला सांगा की बाबा याच्यामध्ये ज्यावेळेस तुमची नोटिफिकेशन ज्यावेळेस येते त्यावेळेस आणि फॉर्म ज्यावेळेस भरतात त्यावेळेस आपल्याला प्रेफरन्स येतो. तो मेजर जनता जी एका कॅटेगरी खाली लाई करते किंवा जो प्रेफरन्स भरला जातो अकॉर्डिंग टू वॅकन्सीज रिलीज, की बाबा कोणकोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सीज आहेत. तर तुम्ही बघाल की स्टेशन मास्टर आणि तुमचा जो नंतरून कमर्शियल अप्रेंटिस आणि नंतर जे प्रेफरन्स पडेल तुमचा तो अकॉर्डिंग टू वॅकन्सीज असतो. ठीक आहे. तर तुम्हाला इनिशियल पे कळला असेल. आगे चलते. आगे असते त्यांची रिक्रुटमेंट प्रोसेस ॲज लाईक की त्यांच्याकडे असते तुमची स्टेज 1, नंतर असते स्टेज 2, नंतर असते स्टेज 3. ठीक आहे. आणि नंतर लास्टला असतो तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ज्याला आपण डीव्ही असं म्हणतो. तर स्टेज 1 मध्ये काय असतं बघा. स्टेज 1 ही तुमची क्वालिफाईंग असते.
ठीक आहे, स्टेज 2 आणि स्टेज 3. जो तुमचा फायनल जो मेरिट बनतो तो तुमचा स्टेज 2 आणि स्टेज 3 वरती बनतो. ठीक आहे, स्टेज 3 ला आपण सीबीएटी सीबॅट म्हणू शकतो, कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट / स्किल टेस्ट. आता सीबीएटी कोणत्या पोस्टसाठी असते आणि स्किल टेस्ट कोणत्या पोस्टसाठी असते हे येणाऱ्या स्लाइडमध्ये आपण डिस्कस करू. मुव्हिंग ऑन, आपण सुरू करू स्टेज 1 पासून. स्टेज 1 ॲज आय सेड क्वालिफाईंग असते. तर स्टेज 1 मध्ये कोणकोणता सिलेबस असतात, कोणकोणते सब्जेक्ट असतात ते बघून घेऊ. स्टेज 1 मध्ये तुमच्याकडे असतो एक्झामचा ड्युरेशन जो आहे तो 90 मिनिट्सचा असतो. त्यामध्ये जनरल अवेअरनेस फॉर 40 मार्क्स, मॅथमॅटिक्स फॉर 30 मार्क्स आणि जनरल इंटेलिजन्स त्यालाच आपण लॉजिकल रिझनिंग म्हणून 30 मार्क्स. 40 + 30 + 70 = 100. सो तुमचा 100 मार्क्सचा पेपर 90 मिनिट्स अराउंड 1.5 घंटा, लाईक 1.5 घंट्याचा पेपर असतो. आणि याला निगेटिव्ह मार्किंग असते तुमची 1/3. ठीक आहे, याला निगेटिव्ह असते तुमची 1/3. सो स्टेज 1 क्वालिफाईंग असते. आता आपण बघू की स्टेज 2 मध्ये काय काय दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर स्टेज 2 जर बघितले आपण, सेम जो एक्झामचा जो ड्युरेशन आहे तो एक्झामचा ड्युरेशन तुमचा ऑलमोस्ट 90 मिनिट्स. अगेन जे वेटेज जे वाढलं आहे ते तुमचं जनरल अवेअरनेस, नंतर मॅथमॅटिक्स, नंतर जनरल रिझनिंग, त्याला LR पण म्हणू शकतो. अगेन 50 + 70 तुमचा 120 मार्क्सचा पेपर होतो. आणि याला पण तुमचा जो असणार आहे निगेटिव्ह मार्किंग तो तुमची 1/3 असणार आहे. ठीक आहे, now we'll see what CBT 3 or stage 3 means. ठीक आहे, त्यालाच आपण सीबीएटी असं म्हणतो, कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट. बस आपल्या सोप्या हिशोबासाठी आपण सीबीटी 3 पण म्हणू शकतो. ठीक आहे, आता हे इम्पॉर्टंट आहे की सीबीटी 3 मध्ये लाईक तुम्ही प्री पास झाले, मेन्स पास झाले, जो मेजर जो क्राऊड तुमचा गाळला जातो तो तुमचा असतो इथे सीबीटी 3 मध्ये. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता ह्या सीबीएटी, मी जे सीबीएटी म्हणतो याच्यावरती का जोर देतोय की यालाच आपण सायकोमेट्रिक ऍप्टिट्यूड टेस्ट पण म्हणू शकतो. ठीक आहे, सायकोमेट्रिक टेस्ट पण म्हणू शकतो. तर ती थोडी लंबी प्रोसेस चालली जाते. थोडक्यात समजून घेऊ आपण की एक्झॅक्टली काय असतं. ठीक आहे, सो दिस इज द थर्ड स्टेज इन आरआरबी एनटीपी सिलेक्शन प्रोसेस. हे झालंय आपलं कव्हर. कॅन्डिडेट हु चोज, हे इम्पॉर्टंट आहे. कॅन्डिडेट हु चोज ट्रॅफिक असिस्टंट अँड स्टेशन मास्टर विल अपियर फॉर सीबीएटी. ठीक आहे, कॅन्डिडेट असे कॅन्डिडेट ज्यांनी त्यांचा प्रेफरन्स किंवा ज्याच्यासाठी तुम्ही अप्लाय केले ते ट्रॅफिक असिस्टंट आणि स्टेशन मास्टरसाठी, तर त्यांना या सीबीएटी मधून जायला लागेल. ठीक आहे, या सीबीएटी मध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसणार आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय विल हॅव क्वेश्चन्स अँड आन्सर्स ऑप्शन इन इंग्लिश अँड हिंदी. ठीक आहे, अ मिनिमम ऑफ 42 मार्क्स. हा वाला पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. इन ईच टेस्ट बॅटरीज, ठीक आहे, इज मॅन्डेटरी टू गेट क्वालिफाईड. आता या पॉइंटमध्ये मिनिमम 42 जो आहे आकडा तो क्वालिफाईंग. आता बॅटरीज म्हटल्यावरती काय, ॲज आय सेड सायकोमेट्रिक ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये 5 बॅटरीज असतात. आता त्या कोणत्या बॅटरीज काय असतात, त्याचे कसे प्रोसेस असतील, कसे क्वेश्चन्स असतात, याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ आणूच. पण आतापुरतं जे इम्पॉर्टंट आहे ते आहे तुमचं मिनिमम त्या बॅटरीजमध्ये तुम्हाला सपोज अगर 5 बॅटरीज, इफ देर आर 5 बॅटरीज, सो यू नीड टू क्वालिफाय इन ईच बॅटरीज. त्याचा जर मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया जर 42 मार्क्स आहे तर तुम्हाला 5ही बॅटरीजमध्ये किंवा ज्याही बॅटरी त्याच्यामध्ये तुम्हाला 42 मार्क्स हे मतलब उसमें आपको 42 मार्क्स लाने ही है, राइट. त्याच्यामध्ये अगर असं झालं की बाबा 5 बॅटरीज पैकी सपोज तुम्ही 4 बॅटरीज क्वालिफाय केली आणि एका बॅटरीमध्ये तुम्हाला जर 42 मार्क्स हा स्कोर आला नाही, सो यू आर डिस्क्वालिफाईड. सो तुमचा रिझल्ट तिथं येणार नाही. आता सपोज तुम्ही सगळे प्रोसेस फॉलो केली, लाईक तुम्ही स्टेज 3 पण केली, स्टेज 2 पण केली, तर याच्यामध्ये क्वेश्चन असा अराईज होतो की बाबा कोणकोणता किंवा किती वेटेज आपण स्टेज 2 आणि स्टेज 3 ला देऊ. सो इथे त्यांनी मेन्शन केलंय की 70% जे वेटेज असणार आहे इज गिवन टू युअर आरआरबी सीबीटी 2 एक्झाम अँड 30% जे वेटेज आहे ते गिवन टू युअर सीबीएटी एक्झाम. सो दोन्ही तुमचा स्कोर मिळून एक स्कोर बनेल आणि तो तुमचा ठरणार आहे तुमचा क्वालिफाईंग किंवा रिझल्ट मेकर. ठीक आहे, आता मेन जो आहे की बाबा याच्यामध्ये आपण काय काय वाचलं पाहिजे किंवा काय काय सिलेबस याच्यामध्ये आहे एक्झॅक्टली, की बाबा तुम्ही तर सांगितलं की याच्यामध्ये हे सब्जेक्ट आहे आणि असं आहे. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी याची PDF डंप करतोय. तिथून तुम्हाला जो सिलेबस आहे तो एक्झॅक्टली कळेल की बाबा इथे कोणकोणता पोर्शन वाचायला पाहिजे किंवा कोणकोणते टॉपिक एक्झॅक्टली केले पाहिजे. जर तुम्ही प्रॉपर इथं स्लाइड्समध्ये बघितलं असेल तर स्टेज 2 मध्ये तुमचा ऑलमोस्ट 35 मार्क्स आणि स्टेज 1 मध्ये तुमचे 40 मार्क्स. सो मेजर जो तुमचा पोर्शन कव्हर होतो तो जनरल अवेअरनेसमध्ये. ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात जो मेजर तुमचा एक पार्ट रोल, एक आपण असं म्हणू शकतो की एक पार्ट जो मेजर रोल प्ले करणार आहे तो तुमचा जनरल सायन्स आहे. ठीक आहे, आता असंही नाही की त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि लॉजिकल रिझनिंग रोल प्ले करणार नाही, पण इट्स लाईक की मॅथ्स अँड लॉजिकल रिझनिंग एक प्रोसेस डिफाईंड आहे. खूप सारे व्हरायटीचे क्वेश्चन केले की तुम्ही
त्यात प्रो होऊन जाणार. पण जनरल सायन्समध्ये असं आहे की बाबा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो याच्यामध्ये जो ट्रेडिशनल एक वे होता पहिले 2-4-5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या एक्झाम व्हायच्या, सो अकॉर्डिंग टू मी की बाबा जो ट्रेंड आहे लाईक RRB जेईची एक्झाम तुम्ही दिली असेल, NTPCची, ग्रुप डी ची एक काळी एक्झाम झाली होती, एक काळी म्हणण्यापेक्षा आता रिसेंटली किंवा त्यांचे रिझल्ट आले नव्हते. त्याच्यानंतरून ह्या सगळ्याचा जर तुम्ही एक लेखाजोखा बघितला तर जो ट्रेडिशनल वे ऑफ आस्किंग दी क्वेश्चन्स आहे तो खूप वेगळा आहे, राईट. आता असं नाही कोणी म्हणू शकत की बाबा हा टॉपिक याच्यामधून हेच येईल. त्यांची क्वेश्चन विचारण्याची जी पद्धत आहे ती खूप वेगळी आहे. आता असं पण नाही की एकदम सिंपल वन लाइनर क्वेश्चन आला आणि तुम्ही सोडवला. सो सेम गोज फॉर ऑल सब्जेक्ट. तुम्ही क्वांट घ्या, लॉजिकल रिझनिंग घ्या, पण अगेन जनरल सायन्स तुमचा हा मेन रोल प्ले करणार आहे इथे, ॲज आय सेड. आता याच्यासाठी आपण तयारी कशी केली पाहिजे किंवा कोणकोणता पॅरामीटर्स साथ ठेवले पाहिजे, तर मी असं म्हणेल की जे लोक बँकिंगचं प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी हा सिलेबस आणि बँकिंगचा सिलेबस लाईक 70% सेम आहे. आणि जो 30% वाला पोर्शन आहे लाईक GK आणि GS, ठीक आहे, तो पोर्शन आपण डेली 1-1.5 घंटा किंवा याच्या व्यतिरिक्त 1-2 घंटे जरी काढून रेग्युलरली आतापासून जर सुरुवात केली तर मला वाटत नाही की बाबा NTPCच्या वेकन्सी जेव्हा केव्हा येतील, त्यांच्या एक्झाम जेव्हा केव्हा होईल त्यावेळी तुमचा एक रिझल्ट किंवा एक जागा त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी किंवा जी पण पोस्ट तुम्ही ॲस्पायर करता त्याच्यासाठी तुम्हाला तिथून घेण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही. सो इथे एक पॉइंट अजून येतो की बाबा हे जो दोन्ही अभ्यासक्रम आहे किंवा दोन्ही जे सिलेबस आहे ते तुम्हाला प्रॉपर थोडीशी तारेवरली कसरत करून ते तुम्हाला बॅलन्स आउट करण्याचं आहे, ठीक आहे. अगेन आम्ही मुलांना किंवा जे कोणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करतात त्यांना हमेशा असं सांगत असतो की बाबा तुम्ही कोणत्याही एका पोस्टसाठी नका प्रिपेअर करू, तुम्ही एखाद्या प्रॉपर सिलेबससाठी प्रिपेअर करा, ठीक आहे. याने काय होतं की बाबा ह्या अशा ज्या एक्झाम आहे ज्या मध्ये मध्ये येतात, लाईक आता मी जसं सांगितलं की 70% बँकिंगचा सिलेबस आणि 30% जो तुमचा आहे, तुमचा नॉर्मल जो GK आणि GS वाला पार्ट आहे तो तिथे कव्हर होतो, है ना. सो तुम्ही 70% बँकिंगचा सिलेबस आणि 30% ज्यावेळेस तुम्ही 100% हा सिलेबस कव्हर कराल, सो तुमची बँकिंगची पण एक्झाम किंवा ज्या पण एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करता तो वाला पोर्शन कव्हर होत राहील. आणि प्लस ह्या छोट्या मोठ्या एक्झाम, आता ही छोटी मोठी तर नाही म्हणता येणार, मेगा वेकन्सीज राहील ज्यावेळेस जेव्हा केव्हा याची नोटिफिकेशन्स आउट होतील, खूप ह्या वेकन्सीसाठी खूप सारा क्राऊड इथे अप्लाय करणार आहे. पण एवढ्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला जर तुमची एक जागा सिक्युअर करायची असेल तर तुम्हाला नक्कीच आताच प्रिपरेशनला सुरुवात करावी लागेल. आणि हा व्हिडिओ करण्यामागचं कारण आताच आहे, तोच होता की बाबा आपल्याकडे थोडासा ह्या गोष्टीसाठी अवेअरनेस असला पाहिजे. आणि असं नको व्हायला की बाबा ही वेकन्सीज होती, इथे मी अभ्यास केला असता तर ही वेकन्सी मी ग्रॅब करू शकलो असतो, माझा करिअर सेट झाला असतं. ह्या हिशोबाने हा आजचा व्हिडिओ बनवण्याचा हेतू होता. बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांसोबत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. धन्यवाद.